16 नोव्हेंबर 1955 ला एक जाहीर सभा भरली आणि या सभेत विधानसभेवर मोर्चा नेण्याचे ठरले आणि घोषणा करण्यात आली की विधानसभेच्या दिशेने निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व हे सेनापती बापट करते। आता यावेळेस सेनापती बापट हे 75 वर्षाचे होते, तरी देखील त्यांना हे नेतृत्व दिलं आणि नेतृत्व देण्याच्या मागचं उद्देश काय होतं तर 75 वर्षीय सेनापती बापट यांना काही दुखापत झाली तर ते चांगले हुतात्मा ठरते। आता सगळं काही ठरलेलं, पण या चळवळीला मोरारजी देसाई आणि स का पाटील यांनी सुरुवातीपासूनच विरोध केलेला आणि विरोध करतच होते। त्याच दिवशी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी एक आदेश जारी केला, ज्यात त्यांनी सांगितलं की 18 नोव्हेंबर पासून 5 दिवसांसाठी कोणत्याही कारणास्तव 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावाला बंदी घालण्यात येईल। ठरल्याप्रमाणे 18 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून या ज्या त्यावेळेच्या दादर परळकडल्या ड्राम गाड्या होत्या त्या गच्च भरून लोक फ्लोरा फाउंटन कडे जात होते। दुपारी 1 वाजता मुंबईच्या मध्यभागी असलेल्या चर्चगेट स्टेशन मधून सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली 500 सत्याग्रहींचा मोर्चा निघाला। पण ते पुढे जात असताना आचार्य अत्रे, सेनापती बापट, लालजी पेंडसे आणि मधु दंडवते यांना अटक करून भायखळा तुरुंगात नेण्यात आले। आणि ही बातमी जेव्हा लोकांना समजली तेव्हा लोकांमध्ये अस्वस्थता पसरली। यावेळेस स्त्रियांचे सत्याग्रही तुकडे अधिवेशनात पुढे आले। महाराष्ट्राच्या विविध भागातून स्त्रिया आंदोलनात उतरत होत्या। या गोंधळात पोलिसांनी अश्रुधूर सोडला आणि लाठीचार्ज करायला सुरुवात केली।